नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे डे 9 ऑफ 30 डे चॅलेंज. तर आजचा डे मी स्टार्ट केलेला आहे. तर पुढच्या कामाला निघूया. आता सध्या तरी हॉटेलवरती जाणार आहे. तिकडेच तुम्हाला एक दोन क्लिप दाखवतो आणि मग पुढच्या कामाला निघतो. चला हॉटेलवरती. आचारी बसलेत. आज काय स्पेशल? रोज पालक भजीच काढताय. आणि आता आतमध्ये चाललेत पोहे. साईडवरती निघालोय. फुल पॅक आहे. फुल वारजे ते चांदणी चौक फुल पॅक आहे. मला एक दुसरा रस्ता आहे, मग त्या रस्त्याने चाललोय मी. फुल पॅक आहे, पर्यायच नाही. आता साईडवरती आलोय. खूप ऊन आहे. ते मित्रांनो, आता आलोय मी. आमचे जे प्रोजेक्टचे डिझायनर आहेत, 3D डिझायनर, त्यांच्याकडे थोडंसं काम आहे. तर ते बघू, ते डिझाईन देणार आहेत ते नवीन प्रोजेक्टचं. तर ते घेऊया. आपण ओके पाहिजे चेंज करायचं. हा सीन आवडला मला. हा आणि ह्याच्या पुढचा हा पण मस्त आहे. जरा मस्त आले. मित्रांनो, इथलं आवरले आणि आता निघालोय सानूकडं. आणि सरांनी इतका मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ बनवलाय. खूप मस्त आहे. म्हणजे इतका आवडला मला तो. कंटिन्यू बघू, 2 3 4 टाइम बघितला मी. खूप इतका मस्त केलाय. तर निघूयात सानूकडं आता. चला. सो आता आम्ही जेवण केलंय आणि आता मी क्लासला जाणार आहे आणि प्रियश घरी जाणार आहे. घरी जाऊन झोपणार आहे. हो, तेच करतो. हो, मग आता रात्री उशिरा झोपतो, सकाळी लवकर उठलो, त्यामुळे झालं काय, झोप नाही झाली. तर नमस्कार मित्रांनो, मी आली आहे प्रियेशकडे. अँड आज आहे डे 2 ज्यूस 2 आणि डे सिरीजचा पार्ट 2 आणि डे 9 ऑफ 30 डे चॅलेंज. येस. सो आता आज आम्ही बनवणार आहे बीटरूट कॅरेट ॲपल ज्यूस. सो चला बनवूया. मित्रांनो, तर सानू आता आलेली आहे तिच्या क्लासवरून. म्हणजे मीच घेऊन आलोय. आणि मी आलोय आता वर टेरेसला. आम्ही एक छोटीशी जिमची रूम बनवतोय वर्कआउटसाठी. तर दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. इधर एंट्री असणार आहे स्लायडिंग वाली. स्लायडिंग वाली एंट्री असणार आहे. तर इथं डंबेलचा रॅक असतो ना, डंबेलचा रॅक इथं करणार आहे एवढ्या एरियामध्ये. भरपूर झाला. इथे एक काच लावणार आहे. इथे एक काच लावणार आहे. त्यानंतर ही ट्रेडमिल आहे, तिथे उभं राहिली तर ट्रेडमिल लावणार आहे. म्हणजे एवढी जागा थोडीशी मोकळी आहे. नंतर वाटलंच जे जास्त एक्सरसाइज करतोय ते थोडंसं अजून वाढवत आहे. जेव्हा वाटण करतोय तेव्हा आणि थोडासा फॅन आणि थोडंसं वरती सिलिंग वगैरे करत छान वाटलं. आणि हे पूर्ण पॅक करणार आहे. याला बाहेरून फिल्मिंग करणार आहे. म्हणजे आतमधलं जे आहे ते बाहेर दिसेल, बाहेरच्या आतमधलेच दिसणार नाही. सही बात आहे.
मित्रांनो, आज हिने काहीतरी वेगळा ज्यूस करायचा प्रयत्न केलाय. आज ही करणार आहे बीटरूटचा ज्यूस. तर हिने स्टार्ट केलंय सानूने. सो हे काय इन्ग्रेडियंट्स काय आहेत बीटरूट, गाजर, ॲपल, लेमन आणि आलं. ओके. तर आता मी बसतो आणि बघतो आजचं कसं लागते. आणि वर्कआउटला पण जायचंय, त्यामुळं ज्यूस आम्ही सोबतच घेऊन जाईल. चल. फर्स्ट म्हणजे सगळ्याचे साल काढायचे बीटरूटचे, गाजरचे. ओके. त्यानंतर त्याला चॉप करायचं. अच्छा. येस. आज आहे मित्रांनो बीटरूटचा ज्यूस. तर हिने सगळं Yes. मिक्सिंग केलेलं आहे. हे बघा. आणि हे बघा, ह्याला पण मस्त कलर आलेला आहे. आज पण थोडासा हेल्दी ज्यूस प्यायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून्ड. आणि आता मी आवरतो आणि ज्यूस पिऊन निघतो. ज्यूस घेऊन निघतो. हो, घेऊन निघतो, पिऊन नाही. चला. तो आम्ही सगळं ते चॉप केलं, मिक्सरमध्ये टाकलं आणि पाणी ॲड करून त्याला आता आम्ही ह्याच्यातून गाळणार आहे, क्लॉथमधून. सो येस. सो येस, लवकर आवरूयात कारण की मला हां. रनिंगला जायचंय. तर पटकन आवरा. सो आपला ज्यूस रेडी झाला आहे. सो तुम्ही बघू शकता. येस. तर चला भेटूया रनिंगला. सो आत्ता प्रियेश गेलाय खाली. आता मी चालली आहे त्याच्याकडे. ॲक्च्युली माझे शूज राहिले वरतीच. आणि यांचं नेहमीप्रमाणे उशीर, नाटकं दोघींची. काय उपयोग नाही असाचा. वाजलं किती एवढं उशीर करून तो आलोय रनिंगला. नेहमीप्रमाणे यांनी उशीर केलेला आहे आणि मला चिडून दिलेला आहे. तरी बघा, 1, 2 आणि ही 3. हां, उशीर झालाय, अंधार पडलं तरी रनिंग आता मूड लागत नाही रनिंगचा, माहिती आहे का. हे करू नको. चला आता आलोय तर करू तरी रनिंग. त्याला काय आता, आजचा डे तरी पूर्ण करूया, चॅलेंज तरी पूर्ण करूया. तर ह्या तिघे पुढे चाललेले आहेत. तर यांच्यावरती छोटासा एक प्रँक करतो. यांना थोडंसं घाबरवतो. अंधार पडल्यानंतर घाबरतो त्यांना आता. चला. कपडे काका पुढे आहेत का अजून लोक? पुढे आहे का अजून कोण? नाहीये कोणी. चला रिटर्न. एवढं उशिरा काय निघाले. रनिंग करूयात. तुमची फाटे लागली मला कळलं ते. मोठा राऊंड मारू चला. मोठा राऊंड मारू चल ना. ते म्हणले की साप बीप निघतात तर जाऊ नका. तर ठीक आहे, थोडस रनिंग केलेलं आहे आपण. तर खाली जाऊ आता मेन रोडला. मी आणि प्रियेश तर पूर्ण मोठा राऊंड पण मारू शकतो आता. आम्ही तेव्हा बिलकुल नाही घाबरत. तिचं तोंड बघून घ्या, लक्षात ठेवा तोंडीचं. आता हीच पहिली पळत निघाली होती रिवर्स. प्रँक करायची पण गरज नाही झाली यांच्यावरती. थोडं तिथपर्यंत जाऊ दे. एकटीला जा. जा. आता आलोच ते तर चला. यांच्यावरती प्रँक करायची पण गरज नाही, आधी त्यांची फाटली. टप्प्याटप्प्याने आवाजच होता. काय झालं क्लासमध्ये? चला. हिला एक मस्ती आहे बरं का. फाटती तर एवढी हिची, पण बळच आपलं सगळ्यात पहिले ही फिरली जायला. काय 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 आज तू मी म्हटलं श्रुताला भूत दिसू नाही दिसू, पण तुला आम्ही नक्की लाट घालू. इथे एक मिनिट आहे. एक मिनिट. अरे इकडे थांबा, इकडे ना. अरे 1 मिनिट तिकडे या. आवाज कसं येतो बघ ना. मित्रांनो, आवाज ऐकताय का? किती आवाज बघा कसा येतोय. तर निघूया. मला काय भीती वाटत नाही, मी घाबरत नाही कोणाला. आता मी निघालोय रनिंग करायला. यांनी केली नाही केली तरी मी माझी रनिंग करणार आहे. तर चला, कसलाही आवाज आहे, आपण तर कोणाला घाबरत नाही. हे काय किती लांब गेले, पळत पळत गेलेत. मित्रांनो, जरी तळजाईचं गेट बंद झालंय तरी व्यायाम करायला काही कारण द्यायचं नसतं. व्यायाम करायला काही कारण लागत नाही. जिथं जागा भेटेल तिथं व्यायाम चालू करायचा. येस. काही फरक पडत नाही. ते काही का असं ना, कितीही लोक तुमच्याकडे बघू द्या, काही करू द्या, पण हे घाम निघला पाहिजेत. व्यायाम करत राहा, मोटिवेशन देत राहील. येस. रनिंग पूर्ण झालंय आणि आता थोडेसे स्क्वॉट्स मारणार आहे आणि थोडेसे डिप्स मारेल. कशी झाली एक्सरसाइज? खूप जास्त झाली. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये श्रुता.
इकडं खूप जास्त झाली आजच्या दिवसाला. तर मारू थोडे स्कॉट्स. आणि आजचा डे आपण कम्प्लीट केलेला आहे. सानूचा आवाज निघत नाहीये. तर आजचा डे 9 आपण पूर्ण केलेला आहे चॅलेंजचा. तर थोडे स्कॉट्स मारू, स्ट्रेचिंग करू आणि निघूयात. चला. मी तिघी जणी बसलोय, दमलोय. प्रियेश स्कॉट मारणार आहे. कसा झालाय ज्यूस? रिॲक्शनच नाही दिली आहे तू. मस्त आलाय. आजची बाटली संपली. कर भारी लागतोय, प्युअर लागतोय. आणि थोडासा बर्फ घातले अजून टेस्ट चांगला लागते. श्रुता तुला कसा वाटला ज्यूस? आवडला मला खूप. आत्तू तुम्हाला? छान झालेला. छान. सगळ्याची टेस्ट येत होती त्याच्यामध्ये आणि आज आल्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळं छान वाटलं. अजून चांगलं. मस्त आहे. मस्ट ट्राय. दररोज जमलं तर घरी. रोज सकाळी प्यायचा 1 ग्लास. मस्त आहे. आता घरून परत पिणार आहे. स्किन साठी वगैरे खूप मस्त आहे. बर्फ टाकल्यावर इतकं भारी वाटतंय. मगाशी प्रियेशने हिला थोडा धक्का लावला तर बोलते की आता मी मारामारी करेल तुझ्यासोबत. तर आम्ही आता घरी आलोय. चांगलं सोडलंय, रनिंग पूर्ण झाली आणि आपण आपला डे 9 ऑफ द डे चॅलेंज पूर्ण केलाय. रनिंग कशी झाली आहे आत्तू? सांगा कशी झाली रनिंग? खूप पळवलं. खूप जास्त झाले. तुझी? खूप पळवलं. मग चांगली गोष्ट आहे. तर हा ठीक आहे. हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. एंड केलता आम्ही पण इथे बघा होळी चालू आहे इथे. चला झाला निघतो. हात कसा लावलास तुम्हाला? हात कसा लावला? नॉनसेन्स, तुला कळत नाही का? चला मित्रांनो भेटूया.